एक सशक्त लोकतंत्र में हर एक को बोलने का अधिकार है और जिस तरह से एनसीपी तोड़ी गई, पहले शिवसेना तोड़ी, उसके बाद एनसीपी तोड़ी गई, वही मॉडल आज तृणमूल कांग्रेस का हो रहा है। ये बहुत दुख की बात है। आप क्या बोलना चाहेंगे नाना पटेल को, जिस तरह से उन्होंने इस बयान को दिया है कि प्रस्ताव आया था? नहीं, मैंने नाना पटोले जी का स्टेटमेंट पढ़ा ना सुना, तो मैं कैसे बोल सकती हूँ उसके ऊपर? लक्ष्मण हाके यांनी आरोप केलेला आहे की पवार कुटुंबाने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं. रोहित पवारांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ते बोलले. एक तर मी खूप विनम्रपणे म्हणते की 12 वर्ष तर आम्ही सत्तेत नाही, एक त्याच्यामुळे 70 वर्षात सगळं जे वाईट आमच्यावर आरोप प्रत्यारोप काँग्रेसवर आणि आमच्यावर होत असतात. आता कसं आहे, नवीन सून लग्न होऊन येते ना, तेव्हा सगळं सासूच्या चुका असू शकतात, पण लग्नाला 10-15 वर्ष झाली ना की मग सासूला किती वर्ष नावं ठेवणार? सुनेनी काहीतरी जबाबदारी घेतली पाहिजे ना. वय पण वाढतं, अनुभव पण वाढतो, जबाबदाऱ्या पण वाढतात, तरी हरकत नाही. पण शेवटी जे कोणी बोलतं पवार कुटुंबाच्या विरोधात, कसं आहे, पवारांच्यावर टीका केली की हेडलाईन होते. तू इतना तो हक बनताय ना त्यांना नावं ठेवायचं. हेडलाईनही होते, बातमीही होते. आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये जसं मला बोलण्याची ताकद आहे तशी मला ऐकण्याची ताकद आहे. तुम्ही अमरावती जिल्ह्यात जाता, संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. आता इथं उन्हामुळे पीक खराब झालेला दुसरं निर्यात बंद झालेली आहे. 90% संत्रा जात नाही आहे. काय मागणी असणार? मी खरं तर एक 15 दिवसापूर्वी देशाच्या कृषी मंत्र्यांची मी भेटी घेतली होती. आमचा कांद्याचा प्रश्न आपल्या संपूर्ण राज्यात आहे. सगळेच शेतकरी, म्हणजे मध्ये तुम्ही बघितलं असेल, माननीय देवेंद्रजीही दिल्लीला गेले होते, तेव्हा त्यांनी मीटिंग घेतली होती कोऑपरेटिव्ह मिनिस्ट्रीची. त्याच्यात साखर व्यवसाय असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, त्यांची ती कर्जमाफी असेल, त्या सगळ्या बाबतीत सविस्तर चर्चा झाली असं त्यांच्याही प्रेस कॉन्फरन्समध्ये ऐकण्यात आणि वाचण्यात आलं. पण त्यानंतर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या कुठल्याही शेतकऱ्यांच्या धोरणामध्ये फार काही सुधारणा किंवा एक चांगला बदल किंवा गोड बातमी ही आलेली दिसत नाही. कर्जमाफी सरसकट व्हावी ही आमची मागणी आहे. कारण का खरंच प्रचंड अडचणीत आज हा बळीराजा आलेला आहे. आणि बळीराजा तर अडचणीत आहेत, पण जगातल्या आर्थिक संकटामुळे देशही संकटात आले. म्हणून मी पुन्हा तेच सांगते की गेले अनेक महिने आम्ही अतिशय प्रांजळपणे, अतिशय विनम्रपणे भारताच्या माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती करतोय, आर्थिक परिस्थितीसाठी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा. देशात राजकारण होत राहील, पण आर्थिक कंबरडं ज्या पद्धतीने मोडतंय आज, ह्याच्यातून आपल्याला परत उभं राहायला प्रचंड कष्ट आणि त्रास होऊ शकतात. देश प्रचंड अडचणीत आहे. हा विषय भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने घ्यावा. सुप्रिया जी, ठाकरे गढ़ के फिर एक बार सांसद सिंधेगढ़ में जाने की चर्चाएं चल रही है, क्या लगता है, कैसे देखते हैं इसको? अरे 1.5-2 साल हो गए हम चुन के आए, तब से ये चलिए, मैं तो कान पक गई सुन के. कुछ नया पूछिए, कुछ नया बताइए. नागपूरमध्ये तुम्ही आलेला उन्होंने कहा कि ये नई सरकार है, यहाँ पे त्यागपत्र नहीं होता और यूपीए में होता था. मतलब हम चाहे जो भी करेंगे हमारी मर्जी का है, हम कोई त्यागपत्र नहीं देंगे, हम जो करेंगे वही चलेगा. क्या ये सही है? एक तो वो देश के बड़े वरिष्ठ नेता है, उन्होंने क्या कहा मैंने खुद नहीं पढ़ा है, लेकिन ज़रूर उसके बाद में मैं सब पता करके आपको उसका ज़रूर जवाब दूँगी. नागपूरमध्ये तुम्ही आला आहात, व्याही तुमचे आमदार झालेले आहेत, काही भेट आहेत जावयांची आणि व्याही त्यांच्याकडे काही चक्कर आहे? आणि आमचे व्याही मुंबईत आहेत आणि मी खरं तर अमरावतीला चालले, त्याच्यामुळे आज काही व्यायांची भेट होणार नाही. पण 2-3 दिवसांनी रोजच भेट होणार आहे, कारण का लग्नाला आता 3-4 दिवसच राहिले आणि आमच्याकडे कार्यक्रम 16 तारखेपासून सुरू होत आहेत आणि आजपासून बरोबर 1 आठवड्यानीच लग्न आहे. त्याच्यामुळे आमच्या घरात आणि दोन्हीकडे लग्नघाई आता हळूहळू सुरू झाली आहे. पण आज खरं तर अमरावतीला खूप महत्त्वाचा कार्यक्रम आहे. हर्षवर्धनजी हे आदरणीय पवारसाहेबांचे फार निकटवर आणि त्यांच्या सुखदुःखात गेले 5 दशकं एकत्र राहिलेले आमच्यासाठी पितृतुल्य असे आहेत. त्याच्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांच्या 75वीला मनापासून शुभेच्छा देण्यासाठी मी स्वतः आले.